शेती करीत असताना फुल टाईम शेती केली पाहिजे, नाहीतर खरबूज लावले, डाळिंब लावले, गेलाय परांड्याला भुमला, हे असं अजिबात चालत नाही. कसं आहे की जे मार्केटला विकतं तेच पिकलं पाहिजे आणि पिकतं तेच विकलं पाहिजे. तर गेल्या वर्षी 1,41,40,00,000 रुपये शेतात उत्पन्न झालं. वाटतं कधी नोकरी असेल? नाही नोकरीला कसं आहे आणि स्वतःचं काम आहे नाही. खरबुजातून 60 लाख रुपयांचे उत्पन्न तर वर्षाकाठी शेतीतून 1.5 कोटी रुपयांचे उत्पन्न. धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील अंतरगाव येथील रामराजे उर्फ मिटू गोरे व नागेश गोरे या 2 बंधूंनी शेतीत असा काही बदल केलाय की त्यांना शेतीतून भरघोस उत्पन्न मिळत आहे. शेतीत नेमकं त्यांनी काय केलंय? कोणत्याही एका पिकावर अवलंबून न राहता किती पिकांची लागवड केली आहे? आजपर्यंत शेतीत त्यांना यश का मिळालंय याचं कारण म्हणजे शेती करण्याची त्यांची पद्धतच वेगळी आहे. चला तर मग जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, सक्सेस कट्टामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. शेती करीत असताना मार्केटचा विचार करूनच शेती केली तरच ती शेती फायद्याची ठरते. याचं उदाहरण म्हणजे धाराशिव जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातील अंतरगाव येथील रामराजे उर्फ मिटू गोरे यांचं आहे. त्यांनी मार्केटचा विचार करून 9 एकर खरबुजाची लागवड केली आणि या खरबुजातून त्यांना 60 लाख रुपयांचं उत्पन्न देखील झालं आहे. आपल्यासोबत मिटू गोरे आहेत. मला सांगा की किती रुपयांचं उत्पन्न झालं आहे आणि काय अपेक्षा आहे? याच्यात आता 30 लाख रुपयाचं उत्पन्न झालं आहे. 90 ते 100 टन माल गेला आहे आणि अजून 80-90 टन माल निघन. 50 लाखाच्या पुढे तर कमीत कमी जाते. 60 लाखाची अपेक्षा आहे, पण 50 लाख तर फिक्समध्ये होतात. 9 एकर खरबूज लागवड करताना हा विचार आला होता का की मार्केटचं काय रेट राहतील, परवडेल का नाही परवडेल? आम्ही विचार करूनच लावतो. कसं आहे की जे मार्केटला विकतं तेच पिकलं पाहिजे आणि पिकतं तेच विकलं पाहिजे, ह्याचा विचार करून आम्ही प्रत्येक वेळी लागवड करतो. नाही, पण ह्याच्या अगोदर आता हे जे खरबूज लागवड केले याचा मार्केटचा रेट तुम्हाला अंदाज काय लागला होता नेमका? अंदाज 25-30 रुपये तर जातो, हे फिक्स माहिती नाही. याच्यातून चांगलं उत्पन्न मिळतं. कधी कधी ह्याला मार्केट पण राहत नाही ना? हो, मार्केट ह्या रमजानमध्ये राहतं मार्केट आणि ह्याचा थोडका कालावधी आहे. कमीत कमी एक 60-70 दिवसाचा कालावधी आहे. ह्याच्यामध्ये 2 महिन्यात 2 ते 2.5 महिन्यात भरपूर उत्पन्न निघतं आणि पैसे पण होतात. कधी लागवड केली होती हे? डिसेंबरला केली ती. 25 डिसेंबर ते 5 डिसेंबर पर्यंत 5 जानेवारीवरून ती लागवड चालली. 10 दिवस मला लागवड चालली. आता काय रेट मिळतो मार्केटमध्ये? आता 38-35 मिळतो रेट. 35 रुपये. आणि आता मग बाकी शेतकऱ्यांना काय सांगाल की बाकीचे जे शेतकरी शेती करतायत त्यांनी? शेतकऱ्यांनी केलं तर काळजीपूर्वक केलं पाहिजे. ह्याचा खर्च भरपूर आहे. 1 लाख रुपये इकरी आहे. केलं तर काळजीपूर्वक केलं तर ठीक आहे, नाहीतर हे हाताला धरून बाहेर काढतं असं पीक आहे. प्रत्येकाने दिवसातनं काम पीक लावल्यापासून कमीत कमी 2 टाईम जर शेतात आलं पाहिजे. तर पाणीचं व्यवस्थापन आहे, पाणी कुठं कमी पडलं आहे, कुठं जास्त झालं आहे, कोणता रोग पडला आहे, थ्रिप्सचं पडलं आहे, नागाळी पडले, हे ह्याला काटकसरीने लक्ष दिलं पाहिजे. आणि काटकसरीने 100% ह्यात पैसे होतात. आतापर्यंत आम्ही 2020 हे करतोय, तर एक 2000 ते 4 पर्यंत थोडं आमचं झालं, पण आत्तापर्यंत हे कुठंच आमचं फेल नाही. डाळिंब म्हणा, केळी म्हणा, द्राक्ष म्हणा, हे कुठंच आम्ही कमीत कमी आम्ही 1 वर्षाला गेल्या वर्षी जर सांगायचं झालं तर गेल्या वर्षी 1,41,40,00,000 रुपये शेतात उत्पन्न झालं आम्हाला. केळी, खरबूज, मिरची, हे सगळ्या अशा पद्धतीने. कुठल्या व्हरायटी करता तुम्ही? हे आता हे जे नॉन यूज सीडची कंपनीची खरबूज. नाही, आता शेतामध्ये दुसरं अजून काय कोणतं पीक? दुसरं आता द्राक्षे आहे 100 टन. आता द्राक्षे जवळ त्याला 50-60 रुपयाचं मार्केट मिळतात. ते 65 लाख रुपये होतात. आता हे जे 60 लाख म्हणजे 1 कोटी इथंच झालं. ती मिरची, डाळिंब ही तर वेगळंच आहे. बाकीच्या शेतकऱ्यांनी काय करावं? सगळे प्रकार थोडे थोडे करायला पाहिजे. शेतकऱ्याने एका पिकावर अवलंबून न राहता त्याने 4 पिकं केली पाहिजे, 4-5 फळबागा लावल्या पाहिजे आणि कोणत्यात नाही कोणत्यात त्याला सक्सेस होतं. एक फेल गेला तर दुसरीकडे राहते. पण त्या शेती करीत असताना फुल टाईम शेती केली पाहिजे, नाहीतर खरबूज लावले, डाळिंब लावले, गेलाय परांड्याला भुमला, हे असं अजिबात चालत नाही. याचं फुल टाईम व्यवस्थापन कसं आहे तुमचं? हे पाणी व्यवस्थापन आमचे 3 विहिरी, त्या 5 बोरवेल आहे आणि साखर धरणातनं 8.5 किलोमीटर पाईपलाईन 5ची आहे. त्यात साखर धरणात सध्या कोरडे, पण हे 1.5 एकराचं शेततळ आहे. त्यात 2.25 कोटी लिटर पाण्याचं येते आणि त्याच्यामधून आता पाणी चालू येतं. 2 मोटर चालतात. काय वाटतं ज्यावेळेस मनातून शेती करताय आणि असं यश मिळतं, काय भावना आहे? अगदी खुश होतो आम्ही. कधीच आम्ही ह्या शेती विषयात फेल नाही, पण त्यात फुल टाईम द्यावा लागतो.
नाहीतर कुठेतरी गेलाय गावाला पण आम्हाला जायला वेळ नाही कुठं, इतक्यापर्यंत आमचं आहे. हां, सकाळी आता हे बंधुराज आहे आमचा, लाईट संध्याकाळ असली त्याला 1-5 मिनटं पण सवड नसते. पूर्ण नियोजन. ह्या खरबुजाला 2 तास ड्रीप चालली पाहिजे, जास्त चालली नाही पाहिजे. जास्त चालली तर माल खराब होतो. 2 तास, ह्या 2 तास, सगळ्या प्लॉटला 2-2 तास. काय सांगाल हे सगळं मॅनेजमेंट बघताना काय वाटतं? आता एवढे चांगले पैसे शेतीतून उत्पन्नातून कष्टातून मिळवत आहे. खूप आनंद होतो असे पैसे झाल्यामुळे. पण मेहनत ही करावी लागते. मेहनत करायची असेल तरच शेती करावी, नाहीतर करू नये. कारण मेहनत न स्वतः जर कष्ट करायची ऐपत नसेल तर शेती करणारी करूच नाही. मजुराच्या जेव्हा स्वतः अगोदर शेती करण्याची इच्छा बी पाहिजे. मजूर मिळतात सहजासहजी? हो, मजूर मिळतात ना. स्थायिक मजूर असतात आमचे, बिहारचे असतात, स्थानिक इथले लोकलचे असतात. मला सांगा की महाराष्ट्रात, विशेष करून महाराष्ट्रातल्या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करतात. ह्याचं कारण आहे की शेतकरी कर्जबाजारी होते. पिकाचा, उत्पन्नाचा आणि शेतकऱ्यांचा मेळ कुठंतरी बसत नाही. त्या शेतकऱ्यांना काय सांगा? शेतकऱ्याचं कसं आहे सर, की शेतकरी पूर्णपणे जाणीवपूर्वक शेती करीत नाही. असं होतं. आता सरकारी योजना निघतात पण आता ती मी पंचायत समितीला जातो, त्या विहिरीच्या मागं लोक गर्दी देतं विहिरीला. काय विहिरी मिळायची 4 लाख आणि 2-2 महिने हेल्पट घालतात. काय त्याच्यासाठी सरकारनं पण सरकारला अशी विनंती, हे सगळ्या स्कीमा बंद करून शेतीमालाला फिक्समध्ये भाव द्यावा. त्याच्यामुळे ते शेतकरी तिकडे पंचायत समिती, कृषी ऑफिसला जाणार नाही. वेळ वाया जातो. आणि अधिकारी त्या सरकारला अधिकारी पण जास्त ठेवावं लागतात. शेतकऱ्याची गर्दी वाढली का अधिकारी वाढू लागतात. त्याच्यामुळे शेतकऱ्याला फिक्स भाव दिला की शेतकरी कुणालाच ऐकायचं नाही. शेतकरी म्हणून काय वाटतं? शेतीत खुश? शेती खुश, एकदम खुश आहे आम्ही. हो, खुशमध्ये आपली सर घरची 13 एकर जमीन होती, आता 40 एकर झाली शेतीवर उत्पन्न. वाटतं कधी नोकरी असेल? नाही, नोकरीला कसं, आणि स्वतःचं काम आहे ना हे. वर्षाकाठी किती रुपये उत्पन्न होतं शेती? वर्षाकाठी 1.5 कोटीपर्यंत जातो आम्ही. आणि पुढच्या वर्षी अजून वाढन. आता दुसरी नवीन बाग आहे, पुन्हा तिकडे क्षेत्र वाढलंय, तिकडे केळी. पुढच्या वर्षी 100% आम्ही 2 कोटीला जाऊ. 100 मध्ये जाऊ. पुढच्या वेळेस तुम्हाला आम्ही बोलू की हे साहेब आता आम्ही 2 कोटीवर गेलोय म्हणून. हो, नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. बघा, हे होते मिटू गोरे. खरं तर शेतकऱ्यांनी शेती करीत असताना जाणीवपूर्वक शेती करावी, मार्केटचा विचार करून शेती करावी, तर ती शेती परवडते. वर्षाकाठी 1.5 ते 2 कोटी रुपयांचं वार्षिक उत्पन्नाचं टार्गेट ते ठेवत आहेत आणि तेवढं उत्पन्न देखील मिळत आहे. खरं तर रामराजे उर्फ मिटू गोरे आणि त्यांचे बंधू नागेश गोरे यांनी संघर्षातून आणि कष्टातून हे मिळवलं आहे. शेती करीत असताना शेतकऱ्यांनी मार्केटचा विचार करून शेती करायला पाहिजे, कारण जे विकेल तेच पिकवायला पाहिजे, तरच शेतीतून चांगले उत्पन्न मिळवता येते. अशाच सक्सेस स्टोरी पाहण्यासाठी आपल्या सक्सेस कट्टा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.